नमस्कार मित्रांनो. तर हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की सगळे नाचत असतात आणि कृष्णाची नजर जयकांतच्या हातावर जाते. तिला ती जखम दिसते. कृष्णा दुष्यंतला म्हणते, सरकार ते बघा, जयकांतच्या हातावरती जखम बघा. दुष्यंत चिडतो. दुष्यंत म्हणतो, काही काय बडबडतेस तू? तो कसाही असला ना तरी माझा भाऊ आहे. तो असं करूच शकत नाही. रांगणे पाटील आहे तो. त्याच्यावर नको तो संशय घेऊ नकोस तू. कृष्णा हर्ट होते आणि ती गप्प बसून त्याच्याकडे बघते. दुष्यंतला आपली चूक कळते. दुष्यंत म्हणतो, सॉरी, जरा आवाज चढलाच माझा. पण कृष्णा, कितीही झालं तरी जयकांत माझा भाऊ आहे. उगीच कोणावरही संशय घेऊ नको. ज्या माणसाने हे सगळं केले त्याला मी शोधतोय. सापडेल तो. कृष्णा म्हणते, ठीक आहे, सॉरी. कृष्णाची नजर सारखी जयकांतवरच असते, जयकांतच्या हातावर असते. जयकांत आपल्या माणसाला इशारा करतो. तो माणूस दुष्यंतकडे जातो आणि दुष्यंतला म्हणतो, ओ सरकार, तुम्ही इथे काय करताय? चला, आज तुमची हळद आहे. दुष्यंत म्हणतो, नाही, मला नाही नाचायचं. तो माणूस दुष्यंतचा हात धरतो आणि त्याला बळजबरीने नाचायला घेऊन जातो. सगळे दुष्यंतसोबत नाचत असतात. जयकांत नाचता नाचता बाजूला जातो आणि तो एका ज्यूसच्या ग्लासमध्ये दारू टाकतो. जयकांत कृष्णाला तो ग्लास द्यायला जातो. तर इकडे दुष्यंतसुद्धा एक ज्यूसचा ग्लास घेतो आणि कृष्णाला तो ग्लास देतो आणि बाहेर पोलीस आलेले असतात त्यांना भेटायला जातो. तर इकडे दुष्यंत इन्स्पेक्टरला भेटायला बाहेर येतो. इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्ही सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे आम्ही शोधाशोध चालू केली होती आणि त्याप्रमाणे एका माणसाला आम्ही अटक केली आहे. त्याने स्वतःचा गुन्हा कबूल केला आहे. दुष्यंत विचारतो, कोण आहे तो? कुठे? इन्स्पेक्टर त्या माणसाला समोर घेऊन येतात. दुष्यंत त्या माणसाचा हात बघतो. त्याच्या हातावरती त्याने पट्टी बांधलेली असते. दुष्यंत त्याला ओळखतो. दुष्यंत म्हणतो, तू बाळू आहेस ना रे? तुला मी चांगलाच ओळखतो. तू जयकांतचा मित्र आहेस ना? त्या माणसाला आठवतं की जयकांतने आपला सगळा प्रॉब्लेम मित्राला सांगितला होता आणि जयकांतच्या मित्राने जयकांतचा सगळा आरोप स्वतःवरती घेतला होता. त्या माणसाच्या हातावरती जखम असायला हवी म्हणून जयकांत त्या माणसाच्या हाताला चावतो. इन्स्पेक्टर सांगतात की यानेच तुमच्या बायकोला कृष्णाला पळवून नेलं होतं आणि त्यांच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. दुष्यंत त्या माणसाकडे रागाने बघतो. तर इकडे भक्ती कृष्णाला म्हणते, कृष्णे, चल ना नाचायला. कृष्णा म्हणते, नको ग. भक्ती बळजबरीने घेऊन जात असते. कृष्णा म्हणते, नको ग, ती माणसं बघ, पिऊन तराट आहेत, नको तिथे जायला. त्या दोघी बोलत असतात आणि जयकांत मागून येतो. जयकांत ग्लासची अदलाबदल करतो आणि तिथे दारूने भरलेला ग्लास ठेवतो. जयकांत निघून जातो. कृष्णा भक्तीला म्हणते, नको जायला तिथे, बरं नाही वाटत, मी इथेच बसते, तू जा, नाचायचं असेल तर नाच तू. आणि कृष्णा तो ज्यूस पिते. तो ज्यूस पित असताना तिला काहीतरी विचित्र वास येतो, पण तरी ती पिते. जयकांत तिला लांबून बघत असतो. तर इकडे दुष्यंत त्या माणसाच्या जोरात एक कानाखाली मारतो. दुष्यंत म्हणतो, कृष्णाच्या अंगाला हात लावायची हिंमत कशी झाली तुझी? आत्ता मला इथे तमाशा करायचा नाही म्हणून मी तुला सोडतोय, नाहीतर तुला चांगलीच अद्दल घडवली असते. दुष्यंत इन्स्पेक्टरला म्हणतो, साहेब, याला घेऊन जा आणि याला अशी शिक्षा द्या ना की हा बाहेर कधी सुटलाच नाही पाहिजे आणि दुसऱ्या कोणत्या स्त्रीवरती डोळे वर करून बघायची हिंमत नाही झाली पाहिजे. इन्स्पेक्टर ठीक आहे म्हणतात. दुष्यंत म्हणतो, थँक्यू सो मच, इतक्या लवकर तुम्ही पकडून दिलत. दुष्यंत पुढे इन्स्पेक्टरला रिक्वेस्ट करतो. तो म्हणतो, साहेब, घरामध्ये आता लग्न कार्य चालू आहे आणि कृष्णाच्या इमेजचाच प्रश्न आहे, त्यामुळे प्लीज हे कोणाला काही कळू देऊ नका. इन्स्पेक्टर म्हणतात, चालेल, नाही कोणाला कळणार. इन्स्पेक्टर तिथून जातात आणि दुष्यंत आतमध्ये येतो. तर इकडे कृष्णाने सगळा ग्लास संपवलेला असतो आणि तिला दारूची नशा चढलेली असते. जयकांत कृष्णाकडे घाणेरड्या नजरेने बघतो. भक्ती कृष्णाला म्हणते, कृष्णे, अगं चल ना, तुझ्या लग्नाची हळद आहे, चल थोडं नाचू. कृष्णा उभी राहते आणि ती झिंगारे लागते. कृष्णाला धड उभं राहता येत नाही. भक्तीला डाऊट वाटतो. कृष्णा पदर खोचते, आपली चप्पल काढते आणि डान्स करायला पुढे होते. भक्ती म्हणते, कुठे चाललीस तू? कृष्णा म्हणते, मी तिथे चालले. आज माझी हळद आहे ना, म्हणून त्यासाठी आता नाचायचे मला. कृष्णा सगळ्यांना बाजूला ढकलते आणि नाचायला जाते. बाळजाबाई, सावित्री, भक्ती सगळे तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात आणि जयकांत लांबून तमाशा बघत असतो. सगळे पाहुणे रावळे कृष्णाकडे बघत असतात. भक्ती धावत येते. भक्ती म्हणते, कृष्णे, हे काय नाचतेस तू? चल बाजूला हो, सगळे बघतायत. दुष्यंत आतमध्ये येतो. कृष्णा म्हणते, तू हो बाजूला, मला नाचायचंय, आज माझी हळद आहे. कृष्णा नाचायला सुरुवात करते ती दुष्यंताला बघते. कृष्णा दुष्यंताला म्हणते, माझे होणारे आहो. दुष्यंत म्हणतो, काय करतेस तू? बरी आहेस ना? हे काय वागतेस? कृष्णा दारुड्यासारखी बडबड करत असते. दुष्यंतला डाऊट येतो.
दुष्यंत समोरचा ग्लास बघतो, ग्लास पूर्ण रिकामा झालेला आहे. दुष्यंताला समजतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. कृष्णा दुष्यंताला म्हणते, चला आपण दोघं डान्स करू. कृष्णा दुष्यंताला मध्ये घेते आणि त्याच्या अवतीभोवती नाचायला लागते. दुष्यंत कृष्णाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण कृष्णा काही थांबत नाही. मैना बाळजाबाईला म्हणते, अरे बापरे, ही अशी काय करते बेवड्यासारखी, हिने पण पावशेर मारली का काय? कृष्णाच्या कानावर ते शब्द जातात. कृष्णा म्हणते, ओ कुरळे केसांवाली मॅडम, काय म्हणालात तुम्ही? दुष्यंत ग्लासचा वास घेऊन बघतो, त्याच्यामध्ये दारू होती हे त्याला कळतं. तर इकडे कृष्णा मैनाला म्हणते, ओ कुरळे केसांवाली मॅडम, चला ना माझ्याबरोबर फुगडी खेळा. ती मैनाचा हात धरते आणि तिला बळजबरीने फुगडी घालायला लावत असते. कृष्णा मैनाला खाली ढकलून देते आणि तिच्यावरती हसते. कृष्णा म्हणते, काय या आजकालच्या बायका, साधी फुगडी घालता येत नाही. हा, बाळजाबाईला घालता येत असेल फुगडी. कृष्णा बाळजाबाईकडे येते आणि बाळजाबाईला म्हणते, हो की नाही बाळजाबाई, तुम्हाला येत असेल ना फुगडी घालता? ओ बाळजाबाई, तुम्ही ना खूप थोर आहात. मला तुमचा खूप अभिमान वाटतो. तुमच्यासारखी बाई अख्ख्या जगात कुठे नाही आहे. कृष्णा बाळजाबाईचं कौतुक करते आणि बाळजाबाईला फुगडी घालायला सांगत असते. भक्ती कृष्णाला थांबवते. भक्ती म्हणते, कृष्णा बास कर आता, चल इथून. कृष्णा म्हणते, असं कसं थांबायचं? नाही, आज माझी हळद आहे, मी थांबणार नाही. आज मला नाचायचं आहे, फुगडी घालायची आहे, तू बाजूला हो. ती भक्तीला ढकलून देते आणि पुन्हा बाळजाबाईकडे येते. कृष्णा बाळजाबाईचं कौतुक करते, दुष्यंताचं कौतुक करते आणि दुष्यंताकडे येऊन दुष्यंताचे गालगुच्चे घेते. दुष्यंताचं कौतुक करते आणि कृष्णा पुन्हा नाचायला लागते. दुष्यंत तिला थांबवत असतो, तिला बसायला सांगतो, पण कृष्णा काय ऐकत नाही. बाळजाबाई खूप चिडते, ती मोठ्याने ओरडते. बाळजाबाई म्हणते, बास कर हा तमाशा. कृष्णा आपलं नाचणं थांबवते. बाळजाबाई म्हणते, हे काय वागणं झाले, ते पण सगळ्यात समोर? बाळजाबाई सावित्रीला म्हणते, सावित्रे, हे असले संस्कार केले का तू तुझ्या पोरीवर? कोण लहान मोठं समोर आहे, परिस्थिती कशी आहे, काही बघत नाही आहे. ही भर मांडवात दारू प्यायली आहे. सावित्री म्हणते, नाही हो बाळजाबाई, मी माझ्या पोरीवरती एकदम चांगले संस्कार केलेत, पण काहीतरी गडबड नक्कीच झाली आहे. ही अशी का करते, का वागते, मला खरंच काहीच कळत नाही आहे. विहीणबाई, मी तुम्हाला शपथ घेऊन सांगते, मला काही माहिती नाही यातलं. बाळजाबाई म्हणते, चुलीत नेऊन घाल तुझी शपथ. रांगणे पाटलांची सून चार चौघामध्ये कशी काय बिधरू शकते? बाळजाबाई कृष्णावरती हात उचलला नसते, ती पुढे होते, पण दुष्यंत तिला थांबवतो. दुष्यंत म्हणतो, आई प्लीज थांब ना. बाळजाबाई म्हणते, काय झाले, तू का मध्ये आलायस? दुष्यंत बाळजाबाईला ग्लास दाखवतो आणि तो म्हणतो, आई ही बिथरण्याचं कारण हे आहे. बाळजाबाई ग्लासचा वास घेते, तिला कळतं की दारू आहे. दुष्यंत म्हणतो, कोणीतरी तिच्यावरती प्रँक केलाय, मुद्दाम तिच्या ज्यूसमध्ये कोणीतरी दारू टाकली, तिच्या नकळत तिने ड्रिंक केले, तिला काहीच माहिती नाही आहे. बाळजाबाई म्हणते, पण कोणी केलं हे? जयकांत पुढे येतो. जयकांत सगळ्यांना म्हणतो, कोणी केलंय हे, कोणी केलंय सांगा. तो एकेकाची गचंडी धरून सगळ्यांना जाब विचारतो. दुष्यंत म्हणतो, आई तू जा, मी हिला हँडल करतो. मला माहिती आहे कृष्णा असं वागणं शक्यच नाही आहे. मी तिच्या आणि तिच्या बहिणीचं बोलणं ऐकले. दारू पिणारी लोक आणि दारुडे लोकांचा तिला तिटकारा आहे. ती मुद्दाम असं करणारच नाही. आई, माझ्या नकळत कुणी असं केलं असतं, माझ्या नकळत मला दारू पाजली असती, तर तू हेच केलं असतंस का? बाळजाबाई म्हणते, दुष्यंत, इतक्या लवकर या मुलीला ओळखायला पण लागलास का तू? बाळजाबाई रागवते आणि आतमध्ये निघून जाते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की दुसऱ्या दिवशी लग्न असतं. लग्नाचा मुहूर्त जवळ आलेला असतो. गुरुजी म्हणतात, नवरदेवाला घेऊन या. मैनावती दुष्यंताला बोलवायला जाते, पण दुष्यंत तिथे नसतो. मैनावती बाहेर येते आणि बाळजाबाईला म्हणते, बाळजाबाई, दुष्यंत त्याच्या खोलीमध्ये नाही आहे. गावातली लोक नावं ठेवायला लागतात. ते सगळे म्हणतात, या कृष्णाची हळद मोडली, आता लग्नसुद्धा मोडणार. हा दुष्यंत असा कसा पळून जाऊ शकतो? तर इथे दुष्यंत गौतमी दोघेही भेटलेले असतात. गौतमी दुष्यंताला म्हणते, तू माझ्याशी लग्न नाही केलंस तर मी आज ही विषाची बाटली पिईन. तू मला सांग, आज तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही? दुष्यंत विचार करतो. तिकडे कृष्णा, जयकांतने आधी हळदीमध्ये तिचं लग्न मोडलं आणि इथे आता आपल्यामुळे लग्न मोडणार. दुष्यंत विचार करत असतो, आपण जर तिथे लग्न नाही केलं तर कृष्णाची बदनामी होईल आणि इकडे नाही लग्न केलं तर ही मरून जाईल. दुष्यंत खूप कन्फ्यूज असतो. तर इथे कृष्णा म्हणते, मला माहिती आहे दुष्यंत सरकार असे करणारच नाहीत. गुरुजी, तुम्ही मंगलाष्टकं चालू करा, माझा पूर्ण विश्वास आहे. दुष्यंत सरकार येणार म्हणजे येणारच. मंगलाष्टकं व्हायला येतात. भक्ती म्हणते,
कृष्णा एकच कडवं राहिले. सगळे मंगलाष्टके पार पडतात आणि अंतरपाठ बाजूला सरतो. कृष्णा समोर बघते आणि सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो.